नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर गुरुग्रह हा 14 मे 2025 रोजी मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे. वृषभ राशीमधून मिथुन राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे काही राशींसाठी 6वा, 8वा आणि 12वा किंवा पहिला, तिसरा, 6वा किंवा 10वा हा गुरु येत असल्यामुळे त्यांना काही ना काहीतरी कष्ट भोगावे लागत असतात किंवा पीडा होत असते. गुरुग्रहामुळे आपले काम होत नाही किंवा मोठे काम चालू असेल तर त्यामध्ये अडचणी येत असतात. या प्रकारचे अनेक संकटे त्यांच्या जीवनामध्ये येत असतात. 6वा, 8वा, 12वा गुरु जर त्यांना असेल तर, त्या राशींना असेल तर पश्चिम दिशेला लोप होत आहे, म्हणजेच की त्याची लोप होत असल्यामुळे या ठिकाणी आपण त्याबद्दल ही पूर्ण माहिती या व्हिडिओच्या सहाय्याने घेणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्कीच आपण पूर्ण पाहावा. तर मिथुन राशीमध्ये, वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्या राशींसाठी अशुभ आहे आणि कोणत्या राशींसाठी जो आहे तो शुभ आहे, हे सर्व काही आपण प्रथम पाहूयात. वैशाख कृष्ण द्वितीयेला हा 14 मे 2025 रोजी जो गुरुग्रह आहे तो 10:35 रात्री हा मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर हे प्रवेश केल्यानंतर आपल्या राशीसाठी कशा प्रकारे फल देणार आहे, तर या राशी या प्रकारे आहेत की मिथुन राशीमध्ये आल्यामुळे तो गुरुग्रह मीन, वृश्चिक आणि कर्क या राशींना जो आहे तो 6, 8 आणि 12वा येत आहे. तर या राशींसाठी पीडाकारक हा ग्रह आहे. तर या राशींच्या व्यक्तींनी काय करावे, तर गुरुग्रहाचे दान करावे, त्यानंतर गुरुग्रहाचा जप करावा किंवा दत्त मंदिरात जाऊन दत्तात्रयांना नमस्कार करावा, प्रार्थना करावी, पंचपदी वाचावे, गुरूंचे पद वाचावे किंवा या कालावधीमध्ये आपण नक्कीच जप जो आहे तो अस्तकालामध्ये, म्हणजेच की जो अस्तकाल आहे कालावधीमध्ये आपण जप केला तर तोही सुद्धा आपल्याला फलदायी ठरणारा आहे. मिथुन राशीमध्ये जरी येत असेल तरी मिथुन, मेष, मकर आणि कन्या या राशींना जो आहे तो पहिला, तिसरा, 6वा आणि 10वा हा गुरु येत असल्यामुळे या ठिकाणी पहिला, तिसरा, 6वा आणि 10वा या राशींना येत असल्यामुळे या राशींसाठी सुद्धा काही ना काहीतरी कष्टाचे फळ घेऊन येणारा असा हा गुरु मिथुन राशीमध्ये आहे. हे सर्वसाधारण फळ आहे. ज्या राशींच्या कुंडलीमध्ये किंवा ज्या चंद्रकुंडलीमध्ये आपल्या चंद्र राशीपासून कोणत्या स्थानामध्ये हा ग्रह येत आहे त्यानुसार आपल्याला हा फळ देणारा ठरत असतो. तर आपल्याही कुंडलीमध्ये याच प्रकारे आपल्याला जे आहे ते चिंता दर्शवणारा आहे. कोणत्या राशींना, तर मिथुन, मेष आणि कर्क आणि कन्या या राशींच्या व्यक्तींना जो आहे तो पीडाकारक ग्रह या ठिकाणी दर्शवत आहे. तर या व्यक्तींनी सुद्धा जप, दान आणि आपण गुरु दत्तात्रयांची उपासना करावे, दत्तात्रयांचे पद वाचावे, दत्तमाला मंत्राचे पाठ करावे. या प्रकारे जर आपण उपाय केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल आणि आपल्या कार्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर जे आहे ते आपण सर्व राशींचे फळ पाहूयात क्रमानुसार. तर मिथुन, वृश्चिक आणि मकर या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये, राशीमध्ये जो आहे तो सुवर्ण पादाने जो आहे तो गुरुग्रह प्रवेश करत आहे. सुवर्ण पादाने करत असला तरी तो चिंता घेऊन येणारा ग्रह आहे. त्यानंतर कर्क, तुळा आणि मीन या राशींना जो आहे तो रौप्य या धातूच्या पायाने तो जो आहे तो प्रवेश करत आहे. तर या व्यक्तींसाठी शुभ आहे. कोणती रास, तर कर्क, तुला आणि मीन या राशींसाठी. त्यानंतर वृषभ, कन्या आणि कुंभ या राशींना ताम्र पायाने येत आहे. ताम्र पायाने येत असल्यामुळे यांचे आरोग्य अत्यंत उत्तम राहील. त्यानंतर श्रीप्राप्ती, लक्ष्मीचे योग प्राप्त होण्याचे अत्यंत शुभकारी योग या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. तर ह्या राशींसाठी अत्यंत हे असे शुभ ग्रहानुसार आपल्याला हे अत्यंत शुभफळ देणारे बृहस्पती देव नक्कीच ठरतील या कालावधीमध्ये. त्यानंतर मेष, सिंह आणि धनु या राशींच्या व्यक्तींमध्ये लोह पायाने प्रवेश करत आहेत. तर लोह पायाने प्रवेश करत असल्यामुळे या ठिकाणी काही ना काहीतरी कष्टाचे जीवन यांच्या व्यक्तीमध्ये काम करणे गरजेचेच आहे. त्यामध्ये कष्ट घेणे गरजेचेच आहे. त्यानंतरच यांना शुभफळ प्राप्त होईल. या प्रकारे यांना जे आहे ते प्राप्त होईल. मेष, सिंह आणि धनु या राशींसाठी या प्रकारे फळ सांगितलेले आहे. तर गुरुचे दान काय करावे हा जर प्रश्न असेल तर गुरुचे दान जे आहे ते आपण पाहूयात.
आहे घोड्याला हरभऱ्याची डाळ खाऊ घालणे किंवा गाईला हरभऱ्याची डाळ गूळ खाऊ घालणे, या ठिकाणीच ते ही सुद्धा शुभफळ आपल्याला प्राप्त होते. साखर, पिवळा कपडा हे जर आपण दान केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होते. तर हे दान जे आहे ते साखर, पिवळा कपडा किंवा कास्याची वाटी, पुष्कराज धारण करणे किंवा पुष्कराज दान करणे हे आपण केल्यानंतर किंवा पिवळी वस्तू कोणतीही दान करणे, एखाद्या व्यक्तींना पिवळे कपडे घेऊन देणे किंवा पिवळे पेढे एखाद्या व्यक्तीला दान करणे, तर यामुळे जे आहे तो गुरुग्रहाची जी अशुभ कष्टता जी आहे ती दूर होते आणि जी पीडाकारक जी परिस्थिती निर्माण होत आहे जी आपल्या जीवनामध्ये ती नक्कीच दूर होईल आणि आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल. या राशींनी आपण नक्कीच दान करावे. दान केले तर नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये ती ब्लेसिंग रिटर्न येत असते. म्हणजे आपण काही दान केले तर त्याची जी ब्लेसिंग आहे ती फ्युचरमध्ये आपल्याला नक्कीच शुभफल प्राप्त होत असते. तर त्यामुळे आपण नक्कीच दान करावे. तर पिवळ्या वस्तूंचे दान या कालावधीमध्ये मिथुन राशींच्या व्यक्तींनी नक्कीच करावे. कोणत्या कोणत्या राशींनी? तर मीन, वृश्चिक, कर्क, मिथुन, मेष, कन्या आणि मकर या राशींसाठी जे आहे ते पिवळ्या वस्तूंचे दान करावे किंवा साखर दान करावी. यासारखी जर वस्तू दान केली तर त्यांची ब्लेसिंग आपल्यासाठी अत्यंत शुभकारी फळ आपल्याला देणारी. गुरुग्रह जो आहे तो लोप होत आहे ते 14 जून ते 6 जुलै. तर या कालावधीमध्ये लोप होत असल्यामुळे या ठिकाणी या व्यक्तींनी जो आहे ते या ठिकाणी अशुभ फळ जास्त देते. कारण की गुरुग्रहाची ताकद किंवा जी गुरुग्रह आहे तो लोप पावल्यामुळे या ठिकाणी त्याची ऊर्जा जी आहे त्या ग्रहाची आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्याची ऊर्जा जी गुरुत्वाकर्षण शक्ती गुरुची आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे त्यांची ताकद किंवा जी आपल्यामध्ये क्षमता येत असते ती क्षमता आपल्यामध्ये येत नाही. तर त्यामुळे या कालावधीमध्ये कोणत्या तारीख? तर 14 जून ते 6 जुलै या कालावधीमध्ये तो पश्चिम दिशेला लोप होत आहे. तर या लोप किंवा अस्त कालामध्ये आपण जो आहे तो गुरुचा जप नक्कीच करावा. प्रत्येक राशींसाठी आहे, परंतु जर आपली चंद्रकुंडलीमध्ये 6, 8 आणि 12 या राशीमध्ये जर या स्थानामध्ये जर गुरु जर पडत असेल तर नक्कीच आपण हे गुरुग्रहाचा जप अस्तकालामध्ये नक्कीच करावा. स्वतः केला तरी चालेल, ब्राह्मणांद्वारे जरी केला तरीही चालेल. या प्रकारेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नक्कीच या चॅनलला जुळू शकता. सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.